ओके. आता फक्त डोळे बंद करा बरं. मी ना ही पट्टी बांधतीये डोळ्यांवर आणि आता एक एकदम खतरनाक आणि भन्नाट सरप्राईज मिळणार आहे. अहो, 1 मिनिट थांबा. हे अजिबात सुरक्षित वाटत नाहीये मला. म्हणजे हात-पाय बांधून आणि डोळ्यांवर पट्टी बांधून असं कोणतं सरप्राईज मिळतं? अहो पण नाही म्हणजे इथे तर आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीने किंवा ज्याला आपण सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणतो, त्याने इथून पळून जा असं मेंदूला सांगायला हवं ना? किती रोमॅन्टिक असं नक्कीच नाही वाटणार. हो ना. आणि अगदी ह्याच पॉइंटवर आपण आज येणार आहोत. कारण एका सामान्य मेंदूला हा एखाद्या अपहरणाचाच प्रकार वाटेल. पण याला जर वेस्टर्न स्टाईल रोमॅन्टिक प्रपोजल असं गोंडस नाव दिलं तर लोक हसत हसत या सापड्यात अडकतात. अगदी बरोबर. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच विचित्र मानसिकतेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो, कारण बेंगळुरूची जी एक हादरून टाकणारी घटना आपण पाहणार आहोत ना, त्यात मेंदूची धोक्याची घंटा प्रेमाच्या नावाखाली कशी बंद पडते हे आपण उलगडणार आहोत. एक रोमॅन्टिक सरप्राईज थेट जीवघेणा सापळा कसा बनतो याचा आपण आज वेध घेऊया. हा विषय म्हणजे एकाच वेळी खूप गुंतागुंतीचा आहे आणि मानवी मानसशास्त्राचे अनेक गडद पैलू समोर आणणार आहे. तर बेंगळुरूच्या या घटनेची सुरुवात अशी होते की एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला सांगते की मला तुला वेस्टर्न स्टाईलनी प्रपोज करायचंय आणि एक भारी सरप्राईज आहे. मग ती चक्क त्याचे हात-पाय बांधते आणि डोळ्यांवर पट्टी बांधते. मला ना एक गोष्ट अजिबात समजत नाहीये इथे. कोणती गोष्ट? म्हणजे एखादा माणूस स्वतःचे हात-पाय बांधून घ्यायला इतक्या सहज तयार कसा काय होतो? आतून थोडी तरी शंका यायला नको का माणसाला? कसं असतं ना, इथेच मानसशास्त्राचा खरा खेळ सुरू होतो. आपण अनेकदा प्रेम आंधळं असतं ही म्हण ऐकतो ना, हो, खूप वेळा. तर वैज्ञानिक भाषेत याला हॅलो इफेक्ट असं म्हणता येईल. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात असते किंवा समोरच्यावर अतोनात विश्वास ठेवते, तेव्हा त्यांच्या मेंदूमधील अमिगडाला, जो धोक्याची जाणीव करून देणारा नैसर्गिक अलार्म असतो, तो अक्षरशः काम करणं थांबवतो. बापरे. म्हणजे मेंदू एका अत्यंत धोकादायक परिस्थितीलाही प्रेमाचा आविष्कार म्हणून लेबल लावतो? तर अगदी तसंच, मेंदू तिथे धोका ओळखतच नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू अक्षरशः हॅक होतो. प्रपोजल आणि सरप्राईज हे शब्द एखाद्या चीट कोडसारखे वापरले गेले असं मला वाटतंय, ज्यामुळे मेंदूच्या सर्व सिक्युरिटी सिस्टम्स बायपास झाल्या. तंतोतंत हेच घडलंय. तिने त्याच्या याच मानसिक कमकुवतपणाचा एक शस्त्र म्हणून वापर केला. हे काही फक्त शारीरिक बंधन नव्हतं, तर ते पूर्णपणे मानसिक नियंत्रण होतं. हो, कारण तो स्वतःचा बचाव करू शकला असता ना? करू शकला असता, पण त्याच्या मेंदूने त्याला तू सुरक्षित आहेस असा खोटा संकेत दिला होता. आणि या खोट्या सुरक्षिततेचा शेवट ना कोणत्याही थ्रिलर सिनेमापेक्षा भयानक होता. म्हणजे प्रपोज करण्याऐवजी तिने थेट त्याच्यावर